वृत्ती कशाला म्हणतात? वृत्तयोः सा वृत्ती. वृत्त म्हणजे एक गोल, एक आकार, ठराविक आकार, त्याचं नाव वृत्त. आता ते वृत्त वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. व्रत नाही बरं, वृत्त डबल त येते आणि वचा खालचा रफार आहे, वृत्त, वृत्त. आता त्याला वृत्त म्हणतात. म्हणजे फिरून पुन्हा तिथंच येते, त्याचं नाव वृत्ती. एखाद्या विषयाचा विचार आपण सुरू केला की त्याच्यात बरेच विचार येतात आणि पुन्हा बुडावरच येतं, त्याचं नाव वृत्ती. सुपारी खायची सोडावी अशी इच्छा जरी झाली, 10 दिवस ठरवलंय, सोडली तरी पुन्हा खावीच वाटली, म्हणजे त्याच्यात वृत्ती गुंतली. वृत्ती गुंतणं म्हणजे काय सांगतो? कुठेही गेलं मन तरी फिरून त्याच जागेवर येत असेल तर वृत्ती आहे, त्याचं नाव. गोल फिरून तिथंच येत आहे की नाही? प्रपंचामध्ये सगळे वृत्तच आहेत आणि पुन्हा पुन्हा ती वृत्ती होणं म्हणजेच आवृत्ती. आपल्याला आवृत्ती पडते कशाची? जन्म मरणाची. कशामुळे? वृत्तीमुळे. वृत्तीर आवृत्तीर भवेत. पुन्हा जन्म पुन्हा मरण ही जी आवृत्ती आहे त्याचं नावच आहे पुनरावृत्ती. गीतेमध्ये काय शब्द आलेत भगवंताचे? आ ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. आ ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोर्जुन. ती पुनरावृत्तीच आहे. कशामुळे आहे? आवृत्तीमुळे. आवृत्ती कशामुळे आहे? वृत्तीमुळे. वृत्ती कशामुळे आहे? विषयासक्तीमुळे. आसक्ती कशामुळे आहे? अज्ञानामुळे. अज्ञान कशामुळे आहे? स्वरूपाला न जाणल्यामुळे. विठ्ठल म्हणजे एवढा सगळा जो वळसा पडला तो स्वस्वरूपाला न जाणल्यामुळेच आहे, आत्मस्वरूपाला न जाणल्यामुळेच आहे. ज्याने आत्मस्वरूपाला जाणलं त्या आत्मस्वरूपाला जाणणाऱ्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आसक्ती उरत नाही. ज्याने आत्म्याला जाणलं त्याची अवस्था काय? त्याची विषयासक्ती थोडीच असणार आहे. विद्यारण्य स्वामी पंचदशी सांगतात, आत्मानं चेद विजानीयात् अयमस्मीति पुरुषाः किमिच्छन्न कस्य कामाय शरीर मनो संयवरेत्. आत्मानं चेद विजानीयात्. ज्याने आत्मस्वरूपाला जाणलं, अयमस्मीति पुरुषाः किम इच्छन्न, कोणती इच्छा त्याच्याकडे असेल, कस्य कामाय, कोणती कामना असेल, आणि म्हणून तो आपल्या शरीराला मनाला विनाकारण पीडा देईल. शरीर मनो संयवरेत्. का बरं ज्वर उत्पन्न करेल? कारण आसक्ती नाही. आसक्ती नाही तर वृत्ती नाही. वृत्ती नाही तर आवृत्ती नाही. आवृत्ती नाही तर पुनरावृत्ती नाही. पुनरावृत्ती नाही म्हणजे जन्म मरण नाही. आणि ज्याचं जन्म मरण चुकलं तो मुक्तच झाला की हो. विठ्ठल विठ्ठल पण अतिशय आसक्ती आपल्या अंतःकरणात. कारण इंद्रियाला स्वाभाविक आकर्षण विषयाचं आहे. विषया वाचुनी काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. डोळ्याला सुंदर रूप बघायची इच्छा आहे, कानाला स्तुती ऐकण्याची इच्छा आहे. असं वाटतं कानाला की कोणीतरी चांगले आहात म्हणावं, चांगल्यापेक्षा जरा भारी आहात म्हणावं, भारीपेक्षा तुमच्या इतकं भारी कुणीच नाही असं म्हणावं, जगात तुम्हीच नंबर 1 आहात असं म्हणावं. असं कानाला वाटतं की नाही? आता इथं नाही म्हणा पण वाटतं. विठ्ठल विठ्ठल आणि जे गुण आपल्यात नाहीत त्याची पण स्तुती ऐकण्याची इच्छा आहे. आपण माकडापेक्षाही बदतर दिसू द्या पण तरी आपली इच्छा आहे की तुमच्यासारखं जगात सुंदर कोणी नाही. काय तुमचं नाक, काय तुमचे डोळे, काय तुमचे गाल, काय तुमच्या मिशा, आहे की नाही? अहो किती इच्छा आहे सुंदर म्हणून घेण्याची. आहोत का? नाही म्हणून नका, असालही मला नाही माहिती.
आणि माहितीये माकडाने पण आरशात बघितल्यावर माकड म्हणत होतं म्हण माझ्यासारखं आहे का कुणी. कसं असेल, तू माकडच आहेस ना. काय गंमत आहे, माणसाला अपेक्षा आहे की कुणीतरी स्तुती करावं. त्वचेला इच्छा आहे की चांगला स्पर्श मिळावा. हालाकी त्याच्यातून उत्पन्न काय होतं ते भगवंताने सांगितलं. ये हे संस्पर्शजा भोगा दुःख यौनय एव ते आद्यंतवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. संस्पर्शजा भोगा परिणाम दुःख यौनय एव ते, मिळणार दुःखच आहे आणि सुरुवात ते शेवट दुःख आहे. एरती माईक दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी. पण असं असलं तरी अपेक्षा आहे की नाही आहे. विषयाचं सुख म्हणजे काय, ज्ञानोबराने सांगितलं. विषयाचे जे काय सुख ते जाणिजे केवळ परम दुःख. परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे विठ्ठला जिभेची इच्छा आहे चांगलं खायला मिळावं, आहे की नाही. गोड खायची तर फार इच्छा आहे. जिव्हे रसज्ञे मधुर प्रियात्वम. गोड आवडतं की नाही आवडत जिभेला. शुगर जरी झाली असली तरी गुलाबजामुन खावे वाटतात की नाही. आणि त्यात एक सांगू तुम्हाला, गुलाबजामुनचं टोपलं पंक्तीत बसलेल्या माणसापैकी सगळ्यात आधी कुणाला दिसते माहिती का, शुगरवाला. त्याचं लक्षच जात गुलाबजामुन गुलाबजामुन आले बा. पण ते शेजाऱ्याकडे बघून म्हणते शुगर आहे 550 कस करू. शेजारी म्हणतात काय नाही 1-2 घेतल्यानं काय होते. नाहीतरी पंक्तीचा प्रसाद आहे त्यानं कुठं शुगर वाढते का. ते एक ठेवता ठेवता शेजारी खुणविते त्याला 4 ठेवून जाते. आता ह्याला शुगर आहे, घरच्यांनी दाब टाकलं असते, गोड खायचे नाही, गोळ्या सोडून इन्शुलिन सुरू होईल. त्याने इकडे बघते घरचं तर कोणी नाही. येऊन जाऊन शेजारी त्याला म्हणते शेजारी म्हणते 4 गुलाबजामुन पटापटा खाऊन घेतले. तेवढ्यात पुन्हा टोपला आलं. ते म्हणते शुगर आहे हो. ते म्हणते नाही अजून 4 वाढले, अजून 4, असं करून करून 42 खाल्ली सर. काय गोडी आहे का काय. पण किती आवड आहे माणसाला. ही जीभ आवडते का हो. जिभेने 2 गोष्टी ऐकाव्या, खायचं एक ऐकावं, बोलायचं एक ऐकावं, बस जगत जिंकलं तुम्ही. विठ्ठला विठ्ठला तिखट खाताना माहितीये पुन्हा बेजारी होईल तरी खावं वाटतं की नाही. अहो कळतं, खाताना पण वाटतं एवढं तिखट लागायला, सकाळी काय परिस्थिती होईल वगैरे. पण मग ते सकाळ व्हायला वेळ आहे ना. आता तर बरं वाटायला, खा भजे, मिरचीचे भजे खाल्ले. मग पुन्हा सकाळी जेव्हा त्रास होतो तेव्हा म्हणते जरा जास्त झालं वाटतं, आता नको खायचे. आता नको म्हणतो आणि पुन्हा खायच्या वेळेला त्याच्यात अंतर आहे ना. सकाळची वेळ आणि खायची वेळ पुन्हा संध्याकाळी, पुन्हा अजून खातो, आहे की नाही. आता काय सांगावं, फार विचित्र दृष्टांत एका सुभाषितात आलाय, तेवढा सांगतो. कळलं तर बघा, नाही तर सोडून द्या. त्याच्यावर एक ओवी पण आहे, सांगतो. काय म्हणाले, तदा प्रजायते प्रसूत्यां पीडया मातरा न ते गतिं धारयेत् यथा तदपि च द्वितीयो तृतीयो चतुर्थो पुत्रं प्रजायते यन्मातरः. आता हे झालं संस्कृत मध्ये अवघड, मराठीत सांगतो. का प्रसूती पीडा देखोनी आता न होय मी माता ऐसे म्हणी, तरी 5-7 पुत्राची जननी कैसी झाली. विठ्ठला आता ओवीचा अर्थ मी सांगणार नाही, कळाली तर लक्षात घ्या, नाही कळाली तर सोडून द्या, तुमच्या कामाची पण नाही. विठ्ठला विठ्ठला बरं, हे कायम टिकतं
असंही नाही, आहे क्षणिकच. किती क्षणिक आहे. नामा म्हणे तेथे काही नसे बारे, क्षणाचे हे सारे खरे आहे, क्षणाचे हे सारे खरे आहे, क्षणाचे हे सारे खरे आहे. नामा म्हणे तेथे काही नसे बारे, क्षणाचे हे सारे खरे आहे, क्षणाचे हे सारे खरे आहे. नामा म्हणे तेथे काही नसे बारे, क्षणाचे हे सारे खरे आहे. जळे बुडबुडे देखता देखता, क्षणाला लागता दिसेची ना तैसा हा संसार पाहता पाहता. वास्तविक तिथे फार काही नाहीये, पण तेवढ्या पुरतं का होत नाही. माणूस मूर्खपणाला बळी पडतो. का बरं असं व्हावं? गीतेमध्ये भगवंताला अर्जुनाने विचारलं, देवा जाऊ द्या अज्ञानी भोळे साळे येडे बागडे लोक काही असेल त्यांचं, शहाणे म्हणवणारे हुशार म्हणवणारे, त्यांचंही पतन कसं काय होतं देवा? अर्जुनाने विचारलं. काय कारण असावं? बाकीच्यांचं ठीक आहे ना, ज्याला काहीच कळत नाही त्याचं जाऊ द्या, त्याला काही कळतच नाही बाबा. पण कळणारे सुद्धा, कळून सुद्धा यादी मोठी आहे. जया विधी ऐसे म्हणिजे, का ब्रह्मांड ही निर्मिजे, तयाच्या बुद्धी निपजे, कन्येच्या प्रतिदोष दृष्टी. विठ्ठल का पराशर झाले ज्ञानी, तपस्वी महातपस्वी होनी, परी मत्स्यगंधेसी देखोनी पतन कैसे पावले. का लोखंडाचे चणे खाऊनी, प्रचंड ती तपश्चर्या करोनी, ज्ञानिया माझी अग्रगणी, मेनकेसी कैसे बुलले गाधी सुत. ये भी जो भी कुछ बन रहा है, हो रहा है, क्यों हो रहा है? भगवंताने सांगितलं तेवढंही परेशान हो नको. त्यांची इच्छा असूनच पतन होता असं नाही म्हणाले. अनिच्छन्न अपि वार्ष्णेय बलात् इव नियोजितः. कधी कधी हे विषय बळच माणसाला नाही त्या वाटेला घेऊन जातात. हे कोण आहेत नेणारे? भगवान उवाच काम येष क्रोध येष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मीह वैरिणम. ज्ञानोबराची भाषा फार गोड आहे. जे विषय दरीचे वाघ, ज्ञाननिधीचे भुजंग, भजन मार्गीचे मांग मारक जे. विठ्ठल चांडाळ चौकडे असते किंवा कुठं बी काही बरं चाललेलं देखवतच नाही त्यांना. काहीतरी स्तू लावणारच मध्ये आणि सरपण टाकून फुकीत राहणार. मग ते कसं पेटलं की अजून. विठ्ठल हे नाचविणारे 3-4च आहेत. एक काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ, चौथा अहंकार. ह्या 4 जणांवर जर नियंत्रण राहिलं तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. उगा मस्त भजन करा, तरुणच जाता भाऊ सागर. विठ्ठल विठ्ठल. पण हे नियंत्रण ठेवण्या इतके सोपे, कारण चंडाळ चौकडी जी असती
ती नियंत्रणात राहणारी नाहीच, ते तुम्हालाच नियंत्रणात घेते. कधी गोड बोलून, कधी कसं, कधी कसं, कधी कसं. मानवी मनाचा ताबा ह्या चारच गोष्टीकडे गेलाय. कधी लोभापोटी माणूस पतनाला गेलं, कधी क्रोधापोटी पतन झालं, कधी कामवासनेपोटी पतन झालं. आणि ह्या सगळ्याच्या पाठीमाग एक गग्गा आहे. गग्गा म्हणजे अहंकार, गर्व. त्याच्यामुळं तर भयंकर पतन झालं. माझा मीपणा हाच माझ्या पतनाचं मूळ कारण आहे. विठ्ठल मग प्रपंचाचं स्वरूप देवाने असं निर्माण केले की वर वर गोड आणि मध्ये कोडू. यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषमे वच. वरवर असं छान आहे, पण मध्ये खायला गेलं. कडूशेंनी खाल्ले का? कडूशेंनी कडू काकड्या बी आहेत काही काही. वरचा एक लेअर थोडा गोड असते बघा, आणि जर्रा मध्ये दात गेला की खरी चव सांगत ती शेंनी नाही तर ककडी. ती म्हणते मला कशाला हात लावलास, मी साधी ककडी नाही कडू ककडी आहे. इतकी कडू आहे की सगळं तोंडच कडू करते, आणि पुन्हा गोड सुद्धा खाऊ वाटत नाही. अनुभव फार विचित्र आहे. अहो प्रपंचाची झळ सोसायला लय धैर्य लागते. विठ्ठल आपण फक्त हे पतनात गेलेत म्हणालो, पण पतनातून निघले कशी, सावरलं कसं स्वतःला, हे बी नवलच आहे का नाही? ही बी ताकद बघा त्यांची, सावरणाऱ्याची, निघणाऱ्याची ताकद बघा. पराशरो पतितो अभवत मान्य आहे, पण पराशरो उत्थितो भवत कसं काय जमलं, कसं काय उत्थान झालं, कसं काय उद्धार झाला. सौभरीचं पतन सांगितलं महाराजांनी तुम्हाला काल 9व्या स्कंदात कथा आहे भागवताच्या. पण पतन झालं तरी बाहेर कसे पडले एक सांगू तुम्हाला. अडचण निर्माण होणं मान्य आहे, पण अडचणीतून पार झाले कसे हे महत्वाचे. संकट येणं महत्वाचं नाही, ते येतच असते, पण आलेल्या संकटातून तरलात कसे हे महत्वाचं आहे. विठ्ठल संसार इतकी विचित्र वस्तू बनवली देवाने की आकर्षण तर आहे, आणि आकर्षणासारखं मध्ये काहीच नाही. अशी पोकळ गोष्ट बनवून ठेवली. वरवर कागदाची फुलं, प्लास्टिकचे, सुगंध आहे का त्याला, आणि खुललेले तर 24 तास आहे, टवटवीत एकदम. आता कीर्तन सुटल्यावर घरी जाण प्लास्टिकचे फुलं काढून बघा, हा 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 क्या छान आहे. असं करा, येते का सुगंध? तुमचा झाला ना बंद? मी म्हणलं होतं ना, ते बंद झालं नाही, तुम्हाला सवय झाली. संसारात बी असंच आहे. संसार लय कुचितो माणसाला, पण पुन्हा पुन्हा सोसायची सवय होती, काय होत नाही, बाकी काय. विठ्ठल आणि इथं तुम्ही सुखाच्या गोष्टीच करू नका. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जे कवनाची आश्रवणी. कैची सुख निद्रांथरुणी गळाच्या विस्तवाच्या गादीवर जर शांत झोप येत असेल तर समजा की संसारात सुख आहे. विठ्ठल पक्क सुख तर कुठंच नाही. शरीराला सुख आहे, मनाला दुःख आहे, मनाला सुख आहे, शरीराला सुख आहे. शरीर आणि मन सुखात आहे, आत्मा दुःखात आहे, आत्मा सुखात आहे, शरीर आणि मन दुःखात आहे. एवढ्या अडचणी आहेत. कसं सांगतो तुम्हाला. एक माणूस शेतातून चालला, ज्वारीचं शेत, अशी